आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। बंगळुरूमध्ये एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 40 तुकडे करण्यात आले। हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते। घरातून दुर्गंधी येत असल्याचं समजल्यावर शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर तिची आई घरी पोहोचली। घरातील फ्रीज उघडल्यावर सर्वांनाच धक्का बसला। महालक्ष्मी विवाहित होती, पण पतीपासून वेगळी राहत होती। पतीने अशरफ नावाच्या व्यक्तीसोबत पत्नीचं अफेअर असल्याचं आणि त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता। पण नंतर पोलिसांनी महालक्ष्मीच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी हा कोणीतरी बाहेरची व्यक्ती असल्याचं समजलं। मुक्तिरंजन असं आरोपीचं नाव असून तो ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसरी या गावचा रहिवासी होता। त्यानेच महालक्ष्मीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी मुक्तिरंजन कामाच्या शोधात बंगळुरूला आला आणि इथल्या एका मॉलमध्ये कपड्याच्या दुकानात काम करू लागला। 1 वर्षापूर्वी 2023 मध्ये मुक्तिरंजन आणि महालक्ष्मी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये भेटले, ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले। कौटुंबिक वादामुळे पतीपासून दूर झालेल्या महालक्ष्मीने त्याच मॉलमधील कॉन्झ्युम आउटलेटमध्ये टीम लीडर म्हणून काम केलं। मुक्तिरंजन यांच्याशी तिचा संवाद वाढत गेला आणि दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली। मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं। ते 1 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते। महालक्ष्मी मला आवडायची असं मुक्तिरंजनने आत्महत्येआधी सांगितलं आहे। तसेच ती आपली फसवणूक करत असल्याने रागाच्या भरात तिची हत्या करून तुकडे केल्याचं देखील त्याने कबूल केलं। त्याने आपल्या आईसमोर महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं। यानंतर त्याने आत्महत्या केली आहे। पोलिसांना सापडलेल्या मुक्तिरंजनच्या सुसाईड नोटमध्ये त्याने बहुतांश ठिकाणी इंग्रजी तर काही ठिकाणी ओडिशा भाषेचा वापर केला आहे। महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देताना मुक्तिरंजनने लिहिलं की मला ती आवडायची, माझं तिच्यावर प्रेम होतं, पण तिची माझ्यासोबतची वागणूक चांगली नव्हती। ती मला किडनॅपिंगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असे। मी खूप पैसेही खर्च केले आणि त्याचा परिणाम असा झाला। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।